नमस्कार. आता फेब्रुवारी नुकताच बालवनचा 23वा वर्षांनी झाला. 24व्या वर्षात बालवनने पदार्पण केलेलं आहे आणि पुढचं वर्ष 25वं आहे. यावर्षी साधारण आतापर्यंत 65 मुलांची ॲडमिशन झालेली आहे. इथे येणाऱ्या सगळ्या प्रशिक्षिका 6 प्रशिक्षिका आहेत. त्या पूर्ण सोमवार ते शुक्रवार मुलांना शिकवण्यासाठी घडवण्यासाठी येत असतात. मुलांना खेळायला मैदान मिळावं, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणजे त्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक, भावनिक हा उद्देश ठेवून हे बालभवन इथं सुरू झालेले आहे आणि ते छान चालू आहे. अनेक उद्दिष्ट समोर ठेवली ती बरीचशी पूर्ण झालेली आहेत. इथे साधारण रोजचा दिनक्रम असा आहे. मुलं येतात, पहिल्यांदा श्लोक, त्याच्यानंतर प्रार्थना, त्याचे विचार स्पष्ट म्हणून, त्याच्यानंतर त्यांचा छान व्यायाम घेतो. व्यायाम झाल्यानंतर ती मुलं गाणी म्हणतात, खेळतात, गोष्टी, आणि त्यातूनच मध्ये मध्ये त्यांचे इतर उपक्रम, ॲक्टिव्हिटीज म्हणजे हस्तकला, चित्रकला, त्याच्यानंतर ठसे काम, चिकटकाम, असे सगळं ॲक्टिव्हिटीज त्यांच्या आम्ही आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसात एकदा असं, जसं त्यांना खेळण्याचं वय आहे, खेळ महत्त्वाचा आहे, तो सोडून त्या इतर वेळात ते घेतो. त्यांचं सगळे सण म्हणजे चैत्र महिन्यात येणाऱ्या गुढीपाडव्यापासून फाल्गुनात येणाऱ्या होळी पौर्णिमेपर्यंत सगळे सण ते आपल्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने त्या सणाचं थोडंसं महत्त्व सांगून आणि ते कसे साजरे करायचे, का साजरे करायचे हे थोडंसं सांगतो त्या मुलांना, त्यांच्या वयोमानानुसार समजेल असं. आणि त्याच्यानंतर ते सण आम्ही सगळे वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतो आणि दरवर्षी काहीतरी त्याच्यात नाविन्य असतं. दर 3 महिन्याने आम्ही इथं बालआविष्कार मंच घेतो. बालआविष्कार मंच घेण्याचा उद्देश एवढाच आहे की मुलांचा आत्मविश्वास वाढावा, की त्यांच्यातला सहभागीपणा त्याच्यात द्यावा. कारण हा वयोगट असा आहे, 3.5 वर्षापासून इथं मुले येतात. 3.5 ते 10-11 वयोगटापर्यंतची मुले इथे असतात आणि तो सहभागीपणा त्यांच्यात द्यावा, त्यांच्यात आत्मविश्वास द्यावा आणि एक त्यांच्यातला नेतृत्व गुण जो आहे असतो प्रत्येकात, तोही दिसावा. हा सगळा उद्देश ठेवून आम्ही दर 3 महिन्यांनी बालआविष्कार मंच इथे सादर करतो. त्या बालआविष्कार मंचमध्ये पालकांचाही सहभाग असतो, कारण पालकांच्या अंगी काही गुण असतात आणि पालक आणि मुलं असा एकत्रित असलेला असा कार्यक्रम इथे सादर करून पालकही सगळे सहभाग घेतात. सगळ्या सणात पालकांचा सहभाग असतो. जे आपण कार्यक्रम आणि बालवनचे आपले इथे घेतले जातात त्या सगळ्या कार्यक्रमात आपण पालकांना सहभागी करून घेतो, त्याशिवाय आम्ही कार्यक्रम करतच नाही. आणि दर बुधवारी आम्ही मुलांना डबा देतो. आता जो जंक फूडचा जमाना चालू आहे सध्या, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मुलांना आम्ही आपले जे घरगुती पदार्थ आहेत त्यातला एक कुठला तरी पदार्थ आम्ही सांगतो. म्हणजे आज उपमा आणा, शिरा आणा, सांजा आणा, पोहे, उपीट, एखादी पीठ आणा, वेगवेगळे पदार्थ असतात, ते घरी केलेले घेऊन या असं सांगतो. बरीच 90% मुलं आणतात, पण 10% मुलं नाही आणत. पण आम्ही त्यांना त्याबद्दल काही बोलत नाही, कारण बऱ्याच मुलांचे आई बाबा कामावर गेलेले असतात, आजी घरात असते, त्यामुळे ज्यांना शक्य होत नाही त्यांना आम्ही देतो. पण सगळी मुलं छान तो डबा एन्जॉय करत खातात आणि आपले पदार्थ पालक सांगतात आम्हाला की मुलं घरी खाते पण इथे व्यवस्थित खातात. आणि प्रत्येक महिन्यात जे त्या महिन्यात ज्या मुलांचे वाढदिवस झालेले असतील ते आम्ही महिन्याच्या शेवटी मुलांचं छान औषध करून, त्यांना प्रशिक्षिका छान वरती डोक्यावर क्राफ्ट पेपरचा बनवतात, तो घालून त्यांचं पारंपरिक पद्धतीने औषध करून ते आम्ही वाढदिवस त्यांचे साजरे करतो. मुलं खूप खुश होतात आणि त्यांना संस्कृतमधून शुभेच्छा देतो. हॅपी बर्थडे ती मुलं म्हणतात, पण मुख्य आमच्या सगळ्या मुलांचे तो श्लोक पाठ आहे, मुलं एकदम त्यामुळे छान म्हणतात. आणि आता आगामी कार्यक्रम सुरू होते. आता बालआविष्कार मंच आहे, त्याच्यानंतर मे महिन्याची सुट्टी आणि मग पुढे दरवर्षीप्रमाणे पारंपरिक कार्यक्रमाचे येणारे सण सगळे आम्ही साजरे करतो. आता हे सगळे उपक्रम करत असताना आम्हाला बालभवन कलापिनीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, आपल्या कलापिनीच्या कार्याध्यक्ष आणि सगळं कार्यकारी मंडळ आम्हाला मदत करतं. आमच्या अनाथ डॉक्टर आनंद नेहमी आम्हाला पाठिंबा दिला, मार्गदर्शन करतात. त्यामुळे त्या सगळ्यांचे मी धन्यवाद देते आणि थांबते.